ग्रामसेवक हा ग्राम पातळीवर म्हणजेच गाव पातळीवर काम करणारा आणि सरकारी नोकर म्हणून सगळ्यात शेवटच्या कडीतल्या जे काही ब्युरोक्रेसी आहे त्यातला सर्वात शेवटचं पद म्हणजे ग्रामसेवक. आता ग्रामसेवकाबद्दल संपूर्ण माहिती बघूया या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही ग्रामसेवक परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला ग्रामसेवकाबद्दल सविस्तर माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. ग्रामीण भागाच्या विकासात ग्रामसेवकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. या लेखात आपण ग्रामसेवक म्हणजे काय, त्याची कर्तव्य, पात्रता आणि इतर महत्त्वपूर्ण बाबींबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. ग्रामसेवक म्हणजे काय? ग्रामसेवक म्हणजे गावातील विकास योजनांची आखणी आणि अंमलबजावणी करणारा ग्रामविकास अधिकारी. ते ग्रामपंचायतीचे सचिव म्हणूनही काम करतात. सामुदायिक कल्याण आणि विकासाच्या बाबतीत गावकऱ्यांना सल्ला देण्याची महत्त्वपूर्ण भूमिका ग्रामसेवक बजावतात. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 60 मध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक ग्रामसेवक किंवा विशिष्ट परिस्थितीत एकापेक्षा अधिक ग्रामपंचायतीसाठी एकाच ग्रामसेवकाची नेमणूक करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकाची नेमणूक करण्यासाठी स्पर्धा परीक्षा घेतली जाते. ग्रामसेवक परीक्षेकरता पात्रता. जर तुम्हाला ग्रामसेवक होण्याची इच्छा असेल तर ग्रामसेवक परीक्षा देण्यासाठी तुमच्याकडे खालील पात्रता असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता काय असावी तर कोणत्याही शाखेतून 12वी पास आणि 12वीला किमान 60% गुण असणे आवश्यक. MCVC शाखेतून 12वी पास. अभियांत्रिकी म्हणजेच इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा किंवा समाज कल्याण पदवी, सोशल वेलफेअर डिग्री, कृषी पदवी, ॲग्रिकल्चर डिग्री किंवा BTech यापैकी कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे. MSCIT कोर्स केलेला असावा. वयोमर्यादा असते की 18 वर्ष पूर्ण ते 38 वर्षापर्यंत. महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार वयात सवलत OBCसाठी 3 वर्ष आणि SC/ST साठी 5 वर्षासाठी सवलत मिळते. उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. लक्षात ठेवा, ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक हा पदवीधर असावा अशी शिफारस बाबुराव काळे समितीने केली होती. ग्रामसेवक परीक्षा स्वरूप. ग्रामसेवक परीक्षा खालीलप्रमाणे एकूण 3 टप्प्यांमध्ये घेतली जाते. लेखी परीक्षा, मुलाखत आणि शारीरिक चाचणी. ग्रामसेवकाची निवड कोण करते? ग्रामसेवकाची निवड जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या जिल्हा निवड समितीमार्फत स्पर्धा परीक्षेद्वारे केली जाते. याकरिता वरीलप्रमाणे परीक्षा घेतली जाते आणि उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवाराची ग्रामपंचायतीवर ग्रामसेवक म्हणून नेमणूक केली जाते. ग्रामसेवकाची नेमणूक कोण करते? ग्रामसेवक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची ग्रामपंचायतीवर नेमणूक करण्याचा अधिकार हा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला म्हणजेच CEO ला आहे. गावचा विस्तार, एकूण लोकसंख्या आणि ग्रामपंचायतीची प्राप्ती या बाबींचा विचार करून जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी एका ग्रामसेवकाकडे किती ग्रामपंचायतीची जबाबदारी सोपवायची हे निर्धारित करतात. ग्रामसेवकाबद्दल अधिक माहिती. नेमणूक करतात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO. बदली करू शकतात तर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी CEOच ते बदली करू शकतात. त्यांची बढती प्रमोशन कोण देऊ शकतं तर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी CEO. आणि त्यांचं निलंबन म्हणजे डिसमिस त्यांना कोण करू शकतं, सस्पेंड कोण करू शकतं तर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी. सगळं करता राहता त्यांचा सर्वेसर्वा CEO मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा असतो. निवृत्तीचे वय काय असते तर नियुक्तीपासून वयाच्या 60 वर्षापर्यंत त्याची निवृत्ती होते वयाच्या 60व्या वर्षी. नंतर नियंत्रण.
राजकीय नियंत्रण. सरपंच, प्रत्यक्ष नियंत्रण गट विकास अधिकारी, अप्रत्यक्ष नियंत्रण जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी CEO. वेतन जिल्हा निधीतून. रजा किरकोळ रजा गट विकास अधिकारी. अर्जित रजा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी CEO. राजीनामा कोणाकडे द्यायचा तर त्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO कडे त्यांचा राजीनामा तो देऊ शकतो. म्हणजे कोण तर ग्रामसेवक. ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक संबंध. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा तसेच ग्रामसभेचा सचिव असतो. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असून कार्य करत असला तरी तो ग्रामपंचायतीचा नोकर किंवा सेवक नसतो. ग्रामसेवक ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख असतो. तो जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास खात्याचा वर्ग 3 मधील सेवक असतो. ग्रामसेवकाचे वेतन किती? महाराष्ट्र शासनाने ग्रामसेवकाच्या वेतन श्रेणीत वाढ करून त्यासाठी नवीन वेतन म्हणजेच 5,200 ते 20,200 प्लस ग्रेड पे 2,400 पर्यंत वाढवले आहे. तर 12 वर्षाच्या सेवेनंतर ग्रेड पे 3,500 पर्यंत वाढवले जाईल. टीप: येथे प्रदान केलेली वेतन माहिती 2022 पर्यंत उपलब्ध असलेल्या ज्ञानावर आधारित आहे. वेतन श्रेणीमध्ये काळानुसार बदल होत असतात, त्यामुळे सर्वात अचूक आणि अद्ययावत माहिती सरकारी स्रोतांमधून मिळवू शकता तुम्ही. महाराष्ट्रातील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र. महाराष्ट्रात ग्रामसेवकाच्या प्रशिक्षणासाठी खालील प्रशिक्षण केंद्रे आहेत, जे एकूण 7 आहेत. जिल्हा अमरावती ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र अमरावती येथे, परभणीचं परभणीला, बुलढाणाचं बुलढाण्याला, जिल्हा जालना जालन्याला, कोल्हापूरचं गारगोटीला असतं, चंद्रपूरचं सिंदेवाहीला असतं आणि पुणे मांजरी कोसबाड या ठिकाणी असतं. ग्रामसेवकाची कार्य आणि कर्तव्य. ग्रामसेवक ग्रामीण विकासाचा कणा असल्याने त्यांना अनेक महत्त्वाची कार्य आणि कर्तव्य पार पाडावी लागतात. ग्रामसभेचा सचिव म्हणून कार्य करणे, ग्रामनिधीची संपूर्ण जबाबदारी सांभाळणे, जनमाहिती अधिकारी म्हणून कार्य करणे, ग्रामपंचायतीचे दप्तर सांभाळणे, ग्रामस्थांना विविध दाखले देणे, मजूर नोंदणी अधिकारी म्हणून कार्य करणे, ग्रामपंचायतीचे वार्षिक अहवाल आणि हिशोब पंचायत समितीस व जिल्हा परिषदेला सादर करणे, ग्रामपंचायतीच्या सभा व ग्रामसभा व तिच्या बैठकांच्या इतिवृत्ताची नोंद ठेवणे, गावात योजनांची विकासाची योजना आखणे आणि त्याची अंमलबजावणी करणे, विस्तार अधिकाऱ्याच्या सल्ल्याने शासकीय योजनांची माहिती देणे व अंमलबजावणी करणे, ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख या नात्याने ग्रामपंचायतीचे कार्यालयीन कामकाज पाहणे आणि तिचे दैनंदिन प्रशासन चालवणे, ग्रामपंचायतीच्या ठरावांची आणि निर्णयांची अंमलबजावणी करणे, ग्रामपंचायतीच्या नोकर वर्गावर नियंत्रण व देखरेख ठेवणे, ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांचे हिशोब ठेवणे व कर वसुली करणे, विवाह नोंदणी निबंधक अधिकारी म्हणून कामकाज पाहणे, बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून कार्य करणे, आपत्कालीन समितीचा सचिव म्हणून कार्य करणे, जन्म मृत्यू नोंदणी निबंधक म्हणून काम करणे, जैवविविधता समिती सचिव म्हणून कामकाज सांभाळणे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 60 क 2 नुसार ग्रामपंचायतीच्या विकास कामांचा खर्चाचा अहवाल तयार करून तो ग्रामसभेसमोर सादर करणे व ग्रामपंचायतीच्या सूचनाफलकावर लावणे. वरील कार्यात जर ग्रामसेवकांनी कसूर केली तर महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा शिस्त व अपील नियम 1964 नुसार ग्रामसेवकावर कारवाई केली जाते.
ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीच्या प्रशासनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यांची कामे म्हणजे ग्रामपंचायतीचे कामकाज चालवणे, शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे आणि विविध दाखले देणे होय. या पदासाठी 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर प्रशिक्षण दिले जाते. अलीकडे ग्रामसेवक पदाचे नाव बदलून ग्रामविकास अधिकारी असे ठेवण्यात आले आहे. ग्रामसेवकाची मुख्य कार्ये, कामे, प्रशासकीय कामे, ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार करणे, दप्तर सांभाळणे आणि कर वसूल करणे. विकास कामे, ग्रामविकासाच्या शासकीय योजनांची माहिती देणे, लोकांना आरोग्य, शेती आणि शिक्षणासारख्या विषयांवर सल्ला देणे. नागरिकांना मदत, लोकांना आवश्यक ती प्रमाणपत्रे किंवा दाखले देणे. ग्रामसेवक होण्यासाठी पात्रता, शैक्षणिक पात्रता किमान 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. काही प्रकरणांमध्ये पदवीधर उमेदवाराला देखील संधी मिळते. परीक्षा आणि प्रशिक्षण, लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर सरकारतर्फे 6 महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते. इतर माहिती, वेतन, ग्रामसेवकाचा पगार राज्यानुसार बदलतो, परंतु साधारणपणे 7व्या वेतन आयोगाअंतर्गत तो दरमहा 26,000 ते 32,000 पर्यंत असू शकतो. पदाचे नाव, ग्रामसेवक पदाचे नाव बदलून आता ग्रामविकास अधिकारी असे ठेवण्यात आले आहे.